आता काय करू? साला एका ध्यानाने गेला यार. साल्याने कट मारला, नाहीतर आज लखपतीच होणार होतो. पण जाऊ दे, त्या पिपरा खालचा माल भेटला ना तर बाबूराव भाऊला एक सोन्याचा हार करूनच देतो. अरे काय केलं नाही त्यानं माझ्यासाठी, काय नाही केलं त्या बिचाऱ्यानं. अरे भाऊ नव्हता, भावाचं प्रेम दिलं. बाप नव्हता, बापाचं प्रेम दिलं. बायको नव्हती, बायकोचे कसं दिलं. 6 महिने झाले भाड्याचा एक पैसा घेतला नाही बिचाऱ्यानं. नाही, त्या देव माणसासाठी एक मोठा बंगला बांधून देतो. बंगल्यामध्ये खोल्याच खोल्या. फक्त 20 कासू भेटला पाहिजे, बस आपला काम झालं तुम्ही समजा. पण बाबूराव भाऊ आता काही घरात राहू देत नाही. काय करावं काही सुचत नाही. पाया पडतो आणि काहीतरी करतो. बाबूराव भाऊ आलाच का? बापू चंदू कुठे जाऊ नको. नाही भाऊ घे भाड्या. काय भाड्याचे पैसे घे म्हटलं तुझे. राहू दे. अरे चंदू बापू राहू दे. अरे नको देऊ रे. नाही भाऊ देतो तू. अरे नको रे, देऊच नको. माहित आहे ना चंदू, हा तुझा माझा मागच्या जन्माचा काहीतरी नाता असेल रे. म्हणून तुझ्यासाठी माझा जीव खडबडते रे. माझ्या बहुत खडबडते भाऊ. आत्मा खडबडते. माल म्हणत होत असणार रे. माल हा माल ना भाऊ. बाबूराव भाऊ कुणाला सांगू नको. ते अरुंधती पाटली ना पाटली, तिच्या वाडा आहे ना वाडा, मागे माल आहे. अरुंधती पाटलींच्या माग माल आहे. मागे माल नाही, तिच्या वाड्याच्या मागे माल आहे. तिच्या वाड्याच्या मागे माल. हो, खांदाचा विचार चालू आहे माझा. खांदाचा विचार चालू आहे मग? हो का? पण मी का म्हणतो बापू, तुला कसा माहित झाला रे? कसा माहित? अगं स्वप्नात आलं होतं माझ्या. मला येऊ का म्हणे. मग तू का म्हणालास? मी म्हणलो नको येऊ. यार गडबड केलास ना. तू ये म्हणायला पाहिजे होता. म्हणणार होतो, पण त्यासाठी 20 कासू आणि कारी भिलू पाहिजे ना भाऊ. भिलू घुबड एकन लागते ना. घुबडाचा जमला का? घुबडाचा जमला जमला. हा, त्या दिवशी वडाच्या झाडाजवळ गेलो. त्या झाडावर घुबड बसला होता. निशाने घेऊन गेलो. निशाण्यावरून खाली उतरला. भाऊ त्याची अशी मनगुटी धरल्यानं कचकन कापलं घुबडाला. हा, मानेला त्याच्या. आणि त्याची मान घेऊन मी पाटलीनबाईच्या वाड्याच्या मागे गेलो. बघतो तर काय भाऊ, पूर्ण अंधार, काळा कुट्ट अंधार भाऊ. मग दो दिसला लाल घुंगरू अंधारामध्ये. 2 हंडे मागून आवाज आला, 20 कासू दे, पिलू दे, कोणची देऊ मी. म्हणजे काम बिघडला ना का? मग आता का करू म्हणते? नाही, बिलूचा पत्ता लागला, पण त्यासाठी पैसे पाहिजेत भाऊ. बिलूचा पत्ता लागला का? पक्का? पण घेवायला पैसे पाहिजेत ना. अंदाजे किती पैसे म्हणते? काही नाही, जास्त काही नाही, फक्त 10,000 रुपये. 10,000 म्हणते? हो, 10,000 आहेत का? नाही आहेत का? 5,000 नाही जमतील का? कसा बोलते भाऊ, असा कसा बोलते? 10,000 म्हणजे 10,000 पाहिजेत. नाही का? जाऊ दे, मी जातो. थांबणारच होतो. नाही, मी का म्हणतो, 6-7 मध्ये नाही जमल का? जातो तुम्ही. पण बिल्लू पक्का मोजाचं काम नाही. पण बापू, तू 20 त्या कासो म्हणते, त्याचा कसा करा? त्याचा बंदोबस्त मी करतो, टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. मी काय म्हणतो,
मला थोडी भूक लागली. तुझ्या घरात आहे का थोडी खावायला काही? भूक लागली? आहे ना. मी काही जास्त खात नाही, फक्त 15-20 पोळ्या आणि एवढासा भात खातो. 15-20 पोळ्या? फार कमी जेवतेस रे. बरं जेव जा. एवढा मोठा पैसा ठेवू होती माझी इस्टेट एवढी मोठी कोण खाई? एक काम करतो एक बायकोच करून टाकतो. पोरं बारं होतील तर ते तिने खातील असंच करतो आता. या पाटलीन बाई या. कसं काही येणं केलं तुम्ही? अरे चंदू आहे का आमच्याकडे कामासाठी? त्याला मी घेऊन जायला आले. चंदूला? हो चंदूला बोलव त्याला. हो चंदू वाड्यात जर गेला तर तो माल आणण्यासाठी आपल्याला सोपं होईल. कसला विचार करतोय रे? काही नाही. पाटलीन बाई साडी मस्त रागात लावल्या का? मस्त फुटून दिसत आहे. चंदूला बोलव लवकर. बोलवतो म्हणा. लवकर जा. चंदू ये येतो तर चंदू आहे का म्हणून विचारतो. मला कोणीच विचारत नाही. पाटलीन बाई तसे तुम्ही माझ्या गावण्यातून मिळून नाही का? नाही गावण्यातून मिळून होता ना. पुढे बोलतो. आता गावण्यातून मिळून येतो तर एखादी असेल तुमच्या ओळखीची तुमच्या नात्यातली तर पाहणं म्हणतो एखादी. या वयात तू लग्न करणार आहे? हो करणार आहे मी. हो आता काय या वयात मला 30 वर्षाची भेटणार तर नाही आहे म्हणा. पण 15-15च्या 2 भेटल्या तरी चालतात. खराब झालाय. चंदूला बोलव. नाही जास्त तर हातपाय तर दाबून देतील. खराब झालाय म्हणता ना, त्याला बोलव अगोदर. मला लवकर जायचंय. हो जातो. पाटलीन बाई दिसता मस्त बाकी तुम्ही. पाटलीन बाई लवकर बोलव. तेरे नैनो मेरे नैनो से मिठी ये अरे ये रे. बडबड. काहीतरी ठेवलंस का माझ्यासाठी? ठेवलं ना, भांडे घासायला ठेवलं. तेवढा काम ठेवलं. पाटलीन बाई नाही का तुला गडी माणूस म्हणून घरी न्यायला आली. गडी? मला काय कबड्डी खेळायचं आहे का? ए चंदू कसला विचार करतोय तू? काय नाही. लवकर सांग मला. तिथला माल आणण्यासाठी आपल्याला सोपा होईल म्हणतो. काय म्हणाला पाटलीन बाई? चंदू त्याचं काय आहे, आमच्याकडे लग्न आहे, कामासाठी आम्हाला माणूस हवाय. तू चलशील ना आमच्याकडे? नाही. असा रिकामा माणूस वाटलो का? मी नवीन धंदा चालू केलाय. हो का रे? कुठला? केस वाढवण्याचा. केस वाढवण्याचा? मग मला दे ना औषध. आहे का काही? आहे आमच्याकडे औषध. पाटलीन बाई औषध लावली ना. औषध हा केस इतके वाढतात, गळत नाही, लांब होतात. पाहिजे तुम्हाला औषध? पाहिजे बाबूराव भाऊ. गॅरंटी आहे. घेऊन येते औषध. आणतो घेऊन चंदू माझे केस वाढतील ना? वाढतील ना. गॅरंटी आहे बाई, गॅरंटी आहे. पैसे केस गळतील तर पैसे वापस. म्हणजे तुमचे नाव पुरुषांचे गॅरंटी. बाबूराव भाऊ गॅरंटी देतात. अरे माझे केस असे वाढले पाहिजे की लग्नात आलेले सगळ्या पाहुण्यांचं लक्ष माझ्याचकडे गेलं पाहिजे. आम्ही सुद्धा लक्ष तुमच्याचकडे. बाबूराव हो. तेरे नैनो मेरे नैनो. बाबूराव हो. ते औषध घेऊन ये.
औषधीचं नाव माहित आहे ना? बोबो रे बो. काय रे? औषधीचं नाव आहे, ए, बोबो रे औषधीचं. म्हणजे काय रे? बोबो रे बो, बोबो रे बो म्हणजे काय रे? औषधी. औषधीचं नाव आहे. बो रे बो. लाव रे, लाव रे, बघा लाव रे. पाटील भाई, हे बोबो रे बो. हे लावलं ना लावून झाले पाहिजे बिलकुल माझे केस, लांब. लावून झाले पाहिजे. पाटील भाई, अरे. पाटील भाई, अरे. हे बो लावले ना बो, हा केस असे गवतासारखे उगवतात. त्या दिवशी मी बाबूराव भाऊला हे बो लावून दिले. यांची केस हातभर गवतासारखे कापले म्हणून बरं झाले, नाही तर गावभर झाली असते. आणि तुम्हाला सांगतो, हे कापलेले केस यांचे म्हशीला खायला घातले. मस मनमाने दूध देत होती. अरे काळी म्हस होती, काळी पण मस दूध पांढराच देत होती. पांढरा दूध पिऊन बघितलं. दूध किती हो, दिलं त्या त्याचं म्हशीला? लाव, औषध. तुम्ही देता का? बो, 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 बो. ठीक आहे, बो. पटार, पटार. या. बाबूराव भाऊ, पाटलीबाईचे पकडा. काय ते सांगून द्या, कशासाठी पण सांगून द्या. किती खुश होता तुम्ही मला हात पकडा म्हटलं. हात कशाला? हात कशाला? ते म्हणजे औषध लावल्यानंतर खास सुटते ना. हा सुट्टी करी. खास सुट हो. आणि ते कसं आहे, कमीत कमी अर्धा घंटा हात डोक्यावर गेलाच नाही पाहिजे. कसं आहे ते? बरोबर, घ्या, बरोबर. पकडा लाव. पकडा हात पकडा. एकच हात पकडलं होतं का मी? एकच आहे. दोन्ही हात द्या, दोन्ही हात. हात पकडा 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 पकडा. आरामात पकडा बाबूराव भाऊ. केस मला काढू दे रे, केस थांब बरं हे रे. केस काढून द्या बरं आम्हाला. मोठी घाई. ए, माझी घाई दिसते, बाबूराव भाऊची घाई दिसते. ए, आपलं काही नाही, आपलं फक्त पकडायचं काम. तुम्ही सांगा कुठं पकडायचं. हातच पकडायचा आहे ना, हातच पकडा. ए, चंदू बरोबर लाव औषध. बरोबर हे पकडा. घे, लाव. द्या द्या हात द्या इकडे. उगीच हात डोक्याला लागला नाही पाहिजे. हाय, बरं वाटतं तुझू. ए, बरं वाटतं. आणखी पाठवून मॅडम बरं वाटेल. बरोबर लाव रे, बरोबर. बो बो रे बो. ए, काय करता रे तुम्ही? बो ए, रे हे बो गाणं बो. कुठलं गाणं? हे कुठलं गाणं आहे रे? झाल्यावर होशील माझी बायको. बोनीचा टाइम आहे ना, बोनीचा टाइम. हे कुठलं गाणं आहे? बो रे बो रे बो. बो लावून झाल्यावर होशील माझी बायको. भाऊ एवढा उत्साह हो मग बरा नाही. तू बरोबर लाव. वा 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 काय काय दिसता पाटली बाई तुम्ही. बरोबर लाव रे. अरे केसरराव भाऊ मला समजत नाही. मी म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही ते लावता ना, तो श्वास लावला का रे? कशाने तो हेच नाही समजत आहे. हे चंदू बरोबर लाव. लाव लाव. नाही निघत आहे. माझे केस वाढतील ना आता. चंदू बरोबर लाव रे चंदू. खाजवते डोकं खाजवते. बापरे. खाजवू नको, खाजवू वाटी. होईल का बाजीराव? चंदू वा छान. अरे चंदू आता तुमचे केस पायापर्यंत येतील. येतील का? घरातून जेव्हा तुम्ही बाहेर चालत निघाल ना, हा. झाडूचा वापर करायचाच नाही. पूर्ण कचरा बाहेर निघतो. हो का? आणि लग्नातील लोक तुमच्याकडे टक 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 पाहत. माझ्याचकडे आणि पाटील बाई केस जास्त लांब झाले ना, चटई हातरायचं नाही.
केस असे हातरायचे जेव्हा पंक्ती असे बसतील. होतील ना माझे केस. बरं बरं चंदू, आता येऊ का रे मी? हो, या. पैसे पैसे हो, पैसे दिल्याशिवाय घेऊन ए, नाही. हा? आणि तू आमच्याकडे कामाला ये लवकर. नक्की. आमच्याकडे लग्नाचा कार्यक्रम आहे हो. हा. हा, केस वाढतील. कसं वाढतील काय? आता तुम्ही घरी गेल्याबरोबर जास्त वाढतील बोला. हो का रे? येऊ का रे चंदू? या वाढतील ना केस. या पाटलीन बाई. भाऊ खातेच एका दिवशी तू पाटली बाईच्या. नाही पाटील बाई सुद्धा जमलं की नाही आपलं बोबो रे आपल्या खोलीमध्ये. मी तयारी करतो. कासू अरे हो घेऊन आण. हा, बिलकुल. अरे